नमस्कार. आज आपण केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये जे संघर्ष निर्माण व्हायचा या संदर्भातून काही जे परीक्षण करण्यात आलं आणि त्या संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून काही सुधारणा करण्यासाठी काही उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत. त्या उपाययोजना कोणत्या ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रशासनिक सुधारणा आयोग 1966, राजमन्नार समिती 1969, आनंदपूर साहिब ठराव तसंच पश्चिम बंगाल निवेदनपत्र 1977 या चार बाबींचा आपण अभ्यास करणार आहोत की केंद्र आणि राज्य या संबंधातून काही सुधारणा संदर्भात ज्या राबवल्या गेल्या त्या बाबीत. तर पहिला आहे प्रशासनिक सुधारणा आयोग 1966 मध्ये. केंद्र सरकारनं 1966 मध्ये मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व त्यानंतर के हनुमंतस्था यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय प्रशासनिक सुधारणा आयोगाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये इतर विषयांबरोबरच केंद्र राज्य संबंधाचं परीक्षण करणे हाही विषय होता. या प्रशासनिक सुधारणा आयोगात केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाचं परीक्षण करणं यासाठी हा एक महत्त्वाचा विषय होता. केंद्र राज्य संबंधातील विविध मुद्द्यांचे या आयोगानं सखोल परीक्षण करण्यासाठी प्रशासकीय आयोगानं MC सेटलवार यांच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास गट स्थापन केला की याचा एक वेगळा आणि सखोल अभ्यास करण्यासाठी MC सेटलवार यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट स्थापन केला. या अभ्यास गटानं अहवाल सादर केला आणि त्या अहवालावरच आधारित प्रशासकीय सुधारणा आयोगाने आपला अहवाल बनवला. 1969 मध्ये तो केंद्र सरकारला सादर केलेला आपल्याला दिसतो की प्रशासनिक सुधारणा 1966 यामध्ये केंद्र राज्य संबंधाचं परीक्षण करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन केला MC सेटलवार यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांना तो अहवाल दिला आणि याच अहवालावर या प्रशासनिक सुधारणा आयोगाने 1966 मध्ये जो स्थापन झाला होता त्यांनी 1969 मध्ये केंद्र सरकारला एक अहवाल सादर केला आणि केंद्र आणि राज्य यांच्या संबंधामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी यांनी 22 शिफारशी केलेल्या होत्या या आयोगानं. तर यातल्या महत्त्वाच्या शिफारशी कोणत्या आहेत ते आपण पाहूया. तर महत्त्वाच्या शिफारशी होत्या घटनेच्या कलम 263 अनुसार आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करण्यात यावी. घटनेच्या कलम आंतरराज्यीय परिषदेची स्थापना या प्रशासकीय आयोगानं ही सुधारणा केली 1966. राज्यपालपदी सार्वजनिक जीवनाचा व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व निपक्षपाती पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात येईल की जे राज्यपाल तुम्ही नियुक्त करणार आहात त्या राज्यपालपदीचा माणूस याला प्रशासकीय नावाचा प्रदीर्घ अनुभव असावा. तसंच निपक्षपाती पद्धतीनं त्यानं काम करावं अशाच माणसाची नियुक्ती करण्यात यावी या राज्यपालपदाकडे. राज्यांकडे जास्तीत जास्त अधिकार सोपवते. केंद्राचं जे प्रबळ होतं की केंद्र सरकार प्रबळ सत्ता त्यांच्याकडे होती ती कमी करून त्यातले काही अधिकार जास्तीत जास्त अधिकार हे राज्यांकडे सोपवण्यात यावे असं याच्यामध्ये शिफारस करण्यात आली. केंद्राचं वरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी राज्यांकडे अधिकाधिक आर्थिक संसाधनं द्यावीत हेही सुधारणा आयोगाने ही शिफारस केलेली आपल्याला दिसून येतं. राज्यांच्या विनंतीनुसार किंवा इतर कारणासाठी राज्यात केंद्रीय सशस्त्र दल नियुक्त करणं. राज्याच्या विनंतीनुसार किंवा राज्यात इतर कारणांसाठी केंद्रीय सशस्त्र दल विनंती केली तरच नियुक्त करण्यात यावं. परंतु ह्याच्यात सुधारणा केल्या प्रशासकीय आयोगानं ज्या शिफारशी केल्या होत्या त्या प्रशासकीय आयोगाच्या शिफारशींवर केंद्र सरकारनं काहीही कृती केलेली आपल्याला दिसून येत नाही. केंद्रानं त्याच्याकडं साफ दुर्लक्ष केले, काहीही कृती केली नाही. त्यानंतर राजमन्नार समिती 1969 याच केंद्र राज्य संबंधावर आली. या राजमन्नार समितीमध्ये इतर 2 सदस्य होते डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार आणि PC चंद्रा रेड्डी. हे इतर या समितीचे 2 सदस्य होते डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार व PC चंद्रा रेड्डी. 1969 मध्ये तामिळनाडू सरकारने द्रविड मुन्नेत्र कळघम डॉक्टर PV राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली. डॉक्टर PV राजमन्नार हे अध्यक्ष होते. तर ते त्रिसदस्यीय समिती होती. दुसरे 2 सदस्य होते डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार आणि PC चंद्रा रेड्डी या राजमन्नार समितीची. या समितीने काय म्हटलं बघा, केंद्र आणि राज्य संबंधाने
सर्वांगीण परीक्षण करणे आणि राज्याच्या अधिकाधिक स्वायत्तता मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्त्या सुचविणे हे काम या समितीवर सोपवण्यात आलं. समितीने आपला अहवाल 1971 मध्ये तामिळनाडू सरकारला सादर केला. आता समितीने एकात्मिक पद्धतीने केंद्रीकरणाकडे कल असण्याची काही कारणं दिली की एकात्मिक पद्धतीनं ही केंद्रीकरणाकडे का कल याची कारणं ह्या समितीने दिली. त्याच्यामध्ये कोणकोणती कारणं होती? घटनेमध्येच काही तरतुदी केंद्राला विशेष अधिकार देतात. तर ही एकात्मिक किंवा केंद्रीकरणाकडे कल काय तर घटनेमध्येच तसं दिलेलं आहे असं या राजमन्नार समितीनं सांगितलं. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकाच पक्षाची सत्ता असणं. केंद्रात आणि राज्यात 1952 ते 1967 मध्ये पर्यंत एकाच पक्षाची जास्तीत जास्त सत्ता होती. राज्यांची अपुरी आर्थिक संसाधनं आणि त्यामुळे आर्थिक सहाय्यासाठी राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावं लागतं. केंद्रीय नियोजनाची पद्धती आणि नियोजन आयोगाची भूमिका. केंद्रीय नियोजनाची पद्धत सुद्धा आणि नियोजन आयोगाची भूमिका यांमुळे ही सगळी एकात्मिक पद्धती केंद्रीकरणाकडे कल असलेली आहे. आता ह्या राज्यमन्नार समितीने शिफारशी काय केल्या तर यांनी पहिले केले आंतरराज्यीय परिषदेची लगेच स्थापना करण्यात यावी, जी प्रशासनिक सुधारणा आयोग 1966 यांनी सुद्धा केली होती. आंतरराज्यीय परिषदेची स्थापना यांनी लगेच सांगितलं की लगेच करण्यात यावी. वित्त आयोग ही कायमस्वरूपी संस्था असावी. जो वित्त आयोग आहे ही कायमस्वरूपी संस्था असावी असं या राजमन्नार समितीने सांगितलं. तसंच राज्य मंत्रिमंडळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत काम करते ही तरतूद काढून टाकावी की राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे ते राज्यपालाच्या मर्जी असेल तोपर्यंत काम करतं ही तरतूद काढून टाकावी असं यांनी सुचवलं. केंद्र सूची व समवर्ती सूचीतील काही विषय राज्य सूचीमध्ये वर्ग करावेत. केंद्र सूचीमधील किंवा जे समवर्ती सूचीमधील जे महत्त्वाचे किंवा राज्यासंबंधीचे जे विषय असतील ते विषय राज्य सूचीमध्ये वर्ग करावेत हे राज्यमन्नार समितीने सांगितलं. उर्वरित अधिकार म्हणजे शेषाधिकार हे राज्यांना द्यावेत. याने राज्यसंबंधीचे जे अधिकार आहेत ते शेषाधिकार जे केंद्राकडे आहेत ते राज्याकडे देण्यात यावेत. अखिल भारतीय सेवा याच्यामध्ये प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा या रद्द करण्यात यावेत असं राजमन्नार समितीने सांगितलं होतं. केंद्र आणि राज्य संबंधामध्ये ज्या संघर्ष येतो त्या संदर्भातून जी नियुक्ती केली होती समिती राजमन्नार समिती त्यांनी या शिफारशी केल्या होत्या. पण या राजमन्नार समितीच्या शिफारशींकडे केंद्रानं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. केंद्राने याकडे लक्षच दिलं नाही. त्यानंतर आला आनंदपूर साहिब ठराव. 1973 मध्ये पंजाबमधील आनंदपूर साहिब येथे भरलेल्या सभेत अकाली दलानं राजकीय व धार्मिक अशा दोन्ही मागण्या असणारा ठराव संमत केला. हा ठराव सामान्यतः आनंदपूर साहिब ठराव या नावानं ओळखला गेलो 1973 मध्ये. केंद्राकडे आता या आनंदपूर साहिब ठरावामध्ये काय ठरलं बघा तर केंद्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन इतके मर्यादित विषय असावेत. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन तर उर्वरित सर्व विषय हे अधिकार राज्यांकडे असावेत. घटना खऱ्या अर्थानं संघराज्य प्रणालीची करण्यात यावी आणि केंद्रामध्ये सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व आणि अधिकार असावेत असं या आनंदपूर साहिब ठरावामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसून येतं की संघर्ष जर थांबवायचा असेल तर हे करणं गरजेचं आहे असं आनंदपूर साहिब यांनी ठरवलं. जास्तीत जास्त विषय हे राज्यांकडे असावेत आणि सर्व समान प्रतिनिधित्व राज्यांना देण्यात यावं. त्यानंतर पश्चिम बंगाल निवेदनपत्र 1977 मध्ये साम्यवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये सरकारनं केंद्र राज्य संबंधावर एक निवेदनपत्र तयार करण्यात आलं. केंद्र सरकारनं हे सादर करण्यात आलं हे निवेदनपत्र आणि या निवेदनपत्रामध्ये काही सूचना देण्यात आल्या. पश्चिम बंगालच्या निवेदनपत्रामध्ये 1977 मध्ये त्या सूचना कोणत्या होत्या तर ते आपण पाहूया. घटनेमध्ये संघराज्य युनियन या शब्दाऐवजी राज्यसंघ फेडरेशन हा शब्द असावा. घटनेमध्ये संघराज्य जो युनियन हा शब्द आहे त्या शब्दाऐवजी राज्यसंघ फेडरेशन हा शब्द असावा. केंद्राच्या अधिकार क्षेत्रात फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, संचार, आर्थिक समन्वय एवढेच विषय असावेत की युनियन या शब्दाऐवजी फेडरेशन राज्यसंघ, संघराज्याऐवजी राज्यसंघ फेडरेशन हा शब्द असावेत. केंद्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, संचार, आर्थिक समन्वय इत्यादीच विषय असावेत. इतर सर्व विषय व उर्वरित विषय हे राज्यांकडे देण्यात यावेत
संघर्ष कमी होईल केंद्राचा आणि राज्याचा. कलम 356 357 राष्ट्रपती शासन आणि आर्थिक आणीबाणी कलम 360 हे रद्द करण्यात यावीत. 356, 57 आणि 360 हे आर्थिक आणीबाणी संदर्भातली जी कलम होती ती कलमच रद्द करण्यात यावी असं या पश्चिम बंगाल निवेदन पत्रामध्ये सांगण्यात आलं. तसंच नवीन राज्यांची निर्मिती करताना किंवा सध्याच्या राज्यांची पुनर्रचना करताना त्या राज्यांची सहमती घेणं हे बंधनकारक असावं. नवीन राज्याची निर्मिती करताना किंवा राज्यांची पुनर्रचना करताना ज्या राज्याची करायची आहे त्या राज्याची सहमती घेणं हे बंधनकारक असावं केंद्रावर. केंद्राच्या एकूण महसुलापैकी 75% महसूल हा राज्यांसाठी असावा. जो महसूल जमा होतोय त्या महसुलात 75% महसूल हा राज्यांसाठी असावा. राज्यसभेला लोकसभेच्या समान अधिकार असावेत. जसे लोकसभेला अधिकार आहेत तसेच अधिकार हे राज्यसभेला असावेत. फक्त केंद्रीय आणि राज्य सेवा असाव्यात व अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात याव्यात. अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात याव्यात असंही या पश्चिम बंगाल निवेदनपत्रामध्ये सांगण्यात आलं. परंतु या निवेदनपत्रामध्ये केलेल्या मागण्यांकडे केंद्र सरकारनं मान्य केला नाहीत किंवा पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. केंद्र राज्य संबंधामध्ये ज्या घटना किंवा ज्या घडल्यात या संदर्भातून आपण या 4 घटनांची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.